महापालिका से लेकर मंत्रालय तक, अपराधों से लेकर राजनीति तक, हर समस्या की रिपोर्ट खास आपके लिए सीधा आपके मोबाइल फोन पर। आप देख रहे हैं नया सवेरा न्यूज।
भवानी
उद्या पुन्हा एकदा ज्या जागेवर आपण बोलवणार
जागेवरच बसायचं अजून बराच कार्यक्रम बाकी आहे त्यामुळे कोणताही गडबड होणार नाही याची कार्यकर्त्यांनी माझ्यापर्यंत त्याच्या आमच्या माऊलीपर्यंत आवाज पोहोचत नाही आणि लगेच आरती झालेली आहे तुम्ही खाली बसू शकता आरतीचं ताट घेऊन आपण खाली बसायचं स्थानापन्न व्हायचं सर थोडं मागे समोरचा वहिनी 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 आरती मागे मागे मार्केटच्या राजाची आरती थोडं मागे शकता ना जरा मागे ना थोडं पीछे थोडं पीछे गणपती बाप्पा हे पुढे चला सिद्धी गणेश बाळगोपाळ मित्रमंडळ आयोजित सार्वजनिक मागी गणेशोत्सव 2024 नवसाला पावणारा मार्केटचा राजा आणि या राजाच्या चरणी आपल्या ठाणेकरांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा सन्माननीय मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब आज इथे आले आहेत मी मंडळाच्या वतीने मंडळाचे पदाधिकारी जर तिथे असतील तर आपण आपल्या या मुख्यमंत्र्यांचा इथे सन्मान करणार आहोत जरा पुढे घे ना माणसं दिखे ना चला खाली जरा साईडला हां जरा 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 साईडला खाली घे खाली घे खाली घे खालून घे ना खालून घे ना प्लीज प्लीज खालून घे ना बोलो चला इकडेच येणार आहे अजून अजून त्यांना येऊ दे यांना तिघांना 3 जण आहे आपल्या लाडक्या लोकप्रिय आमच्या लाडक्या आई साहेब तसेच टाटा कन्सल्टन्सीचे अभियंता ज्यांनी अयोध्या येथे राम मंदिराच्या डिझाईन मध्ये मोलाचे सहकार्य केले असे आपल्या महाराष्ट्राचे 2 सुपुत्र मोबाईल गणपती बाप्पा
लोकनेते माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब यांना विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करायचं आहे. श्री गणेश बाळ गोपाळ मित्रमंडळाच्या वतीने सातत्याने 16 वर्ष हे PM बोलत आहे. मागी गणेशोत्सव आयोजित केला जातो आणि हजारो गणेश भक्त या सोहळ्यात उपस्थित राहतात आणि नवसाला पावणारा मार्केटचा राजा म्हणून प्रसिद्ध सुप्रसिद्ध या कार्यक्रमामध्ये मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मंडळाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आज पण हजारो महिला भगिनी आणि बांधव उपस्थित आहे. या सगळ्यांचं मनापासून यांना सगळ्यांना शुभेच्छा. बाळ गोपाळ मित्रमंडळ अनेक कार्यक्रमाचं आयोजन देखील करते. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम इथं आयोजित केले जातात. आता राम मंदिराचं निर्माण पण झालं, उद्घाटन 22 जानेवारीला झालं आणि अखंड कोट्यावधी राम भक्तांचं स्वप्न हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांचे स्वप्न साकार झालं. आपल्या सगळ्यांना एक या देशभरामध्ये राज्यभरामध्ये आपण एक उत्साह पाहिला आणि म्हणून हे स्वप्न पूर्ण करणाऱ्या आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं देखील मी मनापासून धन्यवाद देतो. मनापासून आभार व्यक्त करतो. आणि दरवर्षी न चुकता आम्हाला इथं महाआरतीला येण्याची संधी मिळते आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळे सगळं आनंदी वातावरण सगळ्यांच्या जीवनामध्ये असलेली सगळे विघ्न संकट दूर हो अशा प्रकारचं साकडं देखील मी गणरायाला घालतो. आणि दरवर्षीप्रमाणे हा उत्सव हा वाढत आता मोठा महोत्सव झालेला आहे आणि म्हणून सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पाच्या आशीर्वादानेच हा किसन नगरचा तुमचा एकनाथ शिंदे या राज्याचा मुख्यमंत्री झाला. किसन नगर ही शाळा आहे. या शाळेतच हा एकनाथ शिंदे तुमचा शिकला, मोठा झाला. आणि त्या काळची परिस्थिती पाहिली नाही. रस्ता काय नव्हता, शेत होतं. शेतातून वाट काढत शाळेत यायचं. आणि आता ठाणे बदलतंय, ठाण्याचा विकास होतोय, रस्ते चांगले होत आहे, मेट्रोचं काम सुरू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठाणे सुंदर, स्वच्छ, सुंदर आणि हरित आपण करतोय. आणि सगळ्यात तुमचा महत्त्वाचा प्रश्न आणि स्वप्न, घरांचं स्वप्न, क्लस्टर डेव्हलपमेंट ही देखील सुरू झाली. काही लोकांना वाटत होतं क्लस्टर काय होणार, कसं होणार, पण या क्लस्टरसाठी
संघर्ष केला. अनेक वर्ष जेव्हा साईराज इमारत पडली त्यावेळेस मला वाटतं आपण कुठं नागपूरला उपोषण केलं जाऊन, आणि तेव्हापासून हा लढा आपला सुरू झाला, रस्त्यावरचाही आणि विधानसभेतला पण. आणि म्हणून अनेक लोकांना या बाबतीमध्ये प्रश्न होता की क्लस्टर कधी सुरू होणार. पण आता फक्त नारळ नाही तर काम सुरू झालं प्रत्यक्ष, आणि या सर्व लोकांना क्लस्टरच्या हक्काच्या घरामध्ये काम सुरू झालं असलं तरी सुद्धा जोपर्यंत तुम्हाला चावी मी देत नाही तोपर्यंत मला समाधान मिळणार नाही. सुनियोजित असं शहर. आता अगोदर काय असं उभं राहिलं एकाला एक बिल्डिंग ऐकून इकडच्या गल्लीतून खिडकीतून त्या खिडकी, या बाल्कनीतून त्या बाल्कनी, एक पिक्चरचं शूटिंग झालं नाही इकडे सिनेमात. एका टेरेसवरून दुसऱ्या टेरेस असे 5-6 टेरेस उतरून तो माणूस खाली गेला की तो भेटतच नाही. किती मोठ्या आर्किटेक्चर इंजिनियरचा जाऊन मोठा सत्कार करायला पाहिजे, कसे बांधले असे. पण आता अतिशय सुनियोजित असं इथे शहर उभं राहील. खेळायला मैदान, गार्डन, हॉस्पिटल सगळं उभं राहील. गणपतीसाठी जागा पण मिळेल. गणपतीच्या आशीर्वादाने तर हे सगळं चालू आहे. आरोग्याच्या सुविधा तर सुरू आहे. आईच्या नावाचं कॅशलेस हॉस्पिटल सुरू झालंय वाघे स्टेट श्रीनगरमध्ये, आणि ते जोरात सुरू झालंय. पेशंट वेटिंगला असतात म्हणून एक दुसरी आपण बाजूची बिल्डिंग पण विकत घेतली. आता 200 बेडचं हॉस्पिटल आहे. आणि हे हॉस्पिटल बघायला राज्यभरातून आमदार, खासदार, मंत्री येतात. काय हॉस्पिटल आहे, कॅशलेस कसं आहे. आणि म्हणून हे हॉस्पिटल बघून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उल्हासनगरमध्ये 200 बेडचं हॉस्पिटल काम काढलं. 4-5 दिवसापूर्वी त्याचं उद्घाटन केलं. छत्रपती शिवाजी हॉस्पिटलमध्ये देखील दिघे साहेबांच्या नावाचं बायपास, एंजिओग्राफी ते हॉस्पिटल सुरू झालं कॅशलेस. आणि कालच मीरा भाईंदरमध्ये प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारानं असंच हॉस्पिटल कॅशलेस 100 बेडचं सुरू झालं. हे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे हा मॉडेल आपण निर्माण केला आहे. आणि 1.5 लाखाची महात्मा ज्योतिबा फुले योजना आपण 5 लाखाची केली आता. आणि त्याच्यामध्ये काही क्रायटेरिया काही नाही, अटी नाही, शर्ती नाही, काही नाही. घेऊ शकतो 5 लाखापर्यंत एखाद्याचा जीव वाचतो, त्याला मदत मिळते. आणि म्हणून सर्व त्याच्यामध्ये काम करत आहे. शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, महिला भगिनींचं आणि तरुणांचं, ज्येष्ठांचं सरकार आहे. आणि मग अनेक योजना आपण सुरू केल्या. त्या योजना मी तर सांगत नाही, परंतु समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे ही भावना ठेवून आपलं सरकार काम करते. आपल्या सगळ्यांचं सरकार आहे. आणि म्हणून आपण मुख्यमंत्री आपलंच आहे, आपल्यातलाच मुख्यमंत्री आहे. तुम्ही सगळे माझे परिवार आहे, कुटुंब आहे. अख्खं महाराष्ट्र आपला परिवार आहे. त्यामुळे छोटं कुटुंब आता नाही, मोठं कुटुंब महाराष्ट्र आहे. माझं कुटुंब, माझं परिवार नाही, आता अख्खा महाराष्ट्र आपला परिवार आणि कुटुंब आहे. म्हणून त्याची काळजी घेत असतो. आपल्या इथे कुठेही कार्यक्रम असले तरी सुद्धा जेव्हा आपल्या किसननगरचा कार्यक्रम असतो त्याला एक वेगळा आनंद असतो. आणि आवर्जून मी तो कार्यक्रम त्याला उपस्थित राहतो. कारण शेवटी आपणच मला मोठं केलेलं आहे. जे प्रेम दिलं माझ्या आयुष्यामध्ये, सुखाच्या दुःखाच्या वेळेस आपण उभे राहिलात, पाठीशी उभे राहिलात. म्हणून हा एकनाथ शिंदे आज तुमच्या समोर उभा आहे, मुख्यमंत्री म्हणून उभा आहे.
आणि मुख्यमंत्री जरी मी असलो तरी सुद्धा आजही कालही मी कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. कार्यकर्ता माझ्यातला मी जिवंत होता आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा, शुभेच्छा, आशीर्वादाच्या जोरावर मी पुढची वाटचाल करतोय. मला काही लोक म्हणतात तब्येतीची काळजी घ्या, तुम्ही थकलेले दिसता, थकलेले वाटता आणि मग लगेच पुन्हा ऊर्जा कशी येते. मी म्हणालो ही गर्दी, ही माणसं माझी ऊर्जा आहे आणि माणसं माझी पाणी आहे. त्यामुळे खूप प्रेम या महाराष्ट्रातली जनता देते आहे. ही भाग्यवान आहे. जिकडे जातो तिकडे खूप 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 आशीर्वाद मिळतात, शुभेच्छा मिळतात. मुख्यमंत्री हा प्रत्येकाला आपल्यातला वाटतो. मी तुम्हाला सगळ्यांनाच मुख्यमंत्री समजतो. आपले सगळे जेवढे लोक आहेत या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि म्हणून मी सगळ्या अटी शर्ती सगळं सगळे नियम सगळं बाजूला ठेवले आणि म्हणून वर्षा सरकारी निवासस्थान पूर्वी प्रतिबंधित होतं, आता त्याचे दरवाजे जनतेसाठी खुले आहेत, उघडे आहेत आणि मंत्रालयात देखील कोणी कधी येऊन भेटू शकतो. हा आपला सर्वसामान्यांचा एक मुख्यमंत्री म्हणून मी आपल्याला धन्यवाद देतो. आणि मुख्यमंत्री म्हणजे काय, सीएम म्हणजे काय, सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर लोक म्हणतात, आहे चीफ मिनिस्टर आहे, परंतु सीएम म्हणजे कॉमन मॅन, सर्वसामान्य. प्रॉब्लेम झाला तर ठीक केले, कारण या राज्याच्या विकासावर बारीक लक्ष ठेवतो. त्यामुळे डोळ्यावर ताण आला, थोडे डोळे दुरुस्त करून घेतले, आता लवकर बरे होतील. आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा आणि आशीर्वादामुळे सगळं ठीक होईल. शुभेच्छा, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र.